सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई, मला माहितीये आजपर्यंत माझ्या काही चुका झाल्या आहेत, म्हणून आज मला कुणी समजून घ्यायला तयार नाहीये आणि मला नाही वाटत यापुढे कुणी समजून घेईल. गायत्रीजी, मीरा कशी आहे, कुठे आहे, काय करते हेच जाणून घ्यायचंय ना तुम्हाला? आता तुम्ही हेच विचारायला आला होतात, पण तुमच्या मनात एक आणि ओठावर दुसरंच. अशी काहीशी परिस्थिती झाली हे लक्षात आलं माझ्या, म्हणूनच तुम्हाला सांगायला आलोय. मीरा खूप दुःखी आहे तुमच्यामुळे. माझ्यामुळे? नीट आठवून बघा, तुमची आणि मीराची ज्या दिवशी ओळख झाली तेव्हापासून मीराने तुमच्यासाठी काय नाही केलं. तुमची राहण्याची सोय करण्यापासून ते तुम्ही आजारी होतात तेव्हा तुमची सेवा करण्यापर्यंत सगळं तिने केलं. त्या बदल्यात तिला काय मिळालं? एक चिठ्ठी. त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं हे तुम्हाला आठवत असेलच, मी पुन्हा सांगायची गरज नाहीये. पण मीरानी जी तुम्हाला माणुसकी दाखवली त्याचं फळ काय, तर एक चिठ्ठी लिहून तुम्ही निघून गेलात, बस. कुठल्या माणुसकीच्या नात्याबद्दल बोलताय तुम्ही? मनात स्वार्थी भावना ठेवून जोडलेल्या नात्यांना तुम्ही माणुसकीची नाती म्हणता का? मला मान्य आहे की मीरानी माझ्यासाठी खूप काही केलंय, पण ते का केलंय त्यामागे तिची काय भावना आहे माहितीये तुम्हाला? स्वतःचं घर वाचवण्यासाठी तिने जर माझा वापर केला असेल तर ती स्वार्थी भावना नाही? एक मिनिट, तिला जर घरासाठी नुसती सासू आणायची असते ना, ते तिने तुमचा सोडून इतर कोणाचाही विचार केला असता. करायचा होता, मी नव्हतं तिला सांगितलं मला तुझी सासू कर. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. पण या घराला सांभाळून ठेवण्यासाठी एक कणखर व्यक्तिमत्व हवं होतं आणि म्हणून ती तुमच्याकडे आशेने बघत होती. हे कुटुंब तुटू नये, त्या कुटुंबाला तुटण्यापासून तुम्ही वाचवू शकाल अशी तिला खात्री वाटत होती, म्हणून ती तुमच्यासाठी प्रयत्न करत होती. आत्तापर्यंत ती तुमचा शोध घेत होती, आमच्या विरोधाला न जुमानता. पण नाही, तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही. जाऊ द्या, अजून जग बघितलं नाहीये तिने, चांगल्या वाईटाचा अनुभव नाहीये तिला, सोडून द्या. हा, फक्त एक सांगतो, मीरानी जरी हे सगळं नातं ठरवलं असलं ना, ती तुम्हाला सासू म्हणून बघत असली तरी मी आपणहून तुमच्याशी लग्न करण्याचा कधीच विचार केला नव्हता. नेव्हर. मी लग्न करणार आहे हे जाहीर केलं होतं ते फक्त माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी. त्यात काश्मीराने तुमचे कान भरले आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. कमाल आहे. तिच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आमच्याशी संबंध तोडायला निघालात. मी काहीच करू शकत नाही ना. इतक्या तुम्ही हलक्या कानाच्या असाल असं मला वाटलं नव्हतं. शेवटी मी माझ्या कुटुंबाला वाचवू शकणार नाहीच. माझं घर आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. सगळ्यांची तोंड वेगवेगळ्या दिशेला. मीरा सून म्हणून या घरात आली, एकत्र कुटुंबाचा सहवास मिळावा, आनंद मिळावा म्हणून. तोही तिला आता मिळणार नाही. हरलोय मी. येत्या शनिवारी माझ्या प्रॉपर्टीची वाटणी होणार. प्रत्येकाला आपल्या आपल्या हिश्श्याचा दाणा मिळणार आणि ते दाणे विसून माझी पाखरं वेगवेगळ्या दिशेला निघून जाणार. कदाचित पुन्हा कधीही एकत्र न येण्यासाठी.
जाऊ दे, मी उगीच माझ्याबद्दल सांगत बसलो. तुमचा काहीच संबंध नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय, मीराबद्दल आणि माझ्याबद्दल जो तुमच्या मनात गैरसमज आहे ना, तो दूर करा. बस. येतो मी. जाता जाता पुन्हा एकदा एकच सांगावंसं वाटतं. हा जो तुमचा हेकेखोर स्वभाव आहे ना, त्यामुळेच तुम्ही या जगात एकटे आहात. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, तुमचंच भलं होईल. मी माझ्या कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता स्वतःच्याच हाताने मला त्याला विभक्त करावं लागणार आहे. मी आता लवकरच डिक्लेअर करणार आहे, हा बंगला, बिझनेस आणि आपली जमीन गावाकडची, ही सगळी मी तुम्हा तिघांमध्ये वाटून टाकणार आहे. या घरात आता नातीच उरलेली नाहीयेत. आबा, आपलं एकत्र कुटुंब आणि माझी बायको, या दोघांमधनं काही पर्याय निवडायचा असेल तर कुठली तडजोड करायची आहे मी? कुणासाठी मन मारायचं मी माझं? तिच्यासाठी, जिला आपल्या एकत्र कुटुंबाची विभागणी हवी आहे, त्या माझ्या बायकोसाठी? 3 मुली नसते ना तर मी घटस्फोट दिला असता अभिलाषाला. जेव्हा ते सगळे एकमेकांपासून दूर होतील ना, तेव्हा त्यांना कळेल हे घर काय असतं, एकत्र कुटुंब काय असतं. जेव्हा एकत्र राहायचो तेव्हाचे दिवस किती सुंदर होते, सगळं काही आठवेल त्यांना. मला सांगताना प्रथमेश आणि विघ्नेशची अवस्था तू बघायला हवी होतीस. खूप घुसमट झाली आहे त्यांची. मीरा, आता ते अशा स्टेजला आहेत ना की या वयात त्यांना न धड घर सोडता येते, न बायकोला, न पोरांना. आधीपासून ही परंपराच आहे की वडिलांनंतर मोठा भाऊ आणि त्याची बायकोच सगळं सांभाळणार. मामीचे काय मागितलं त्यात काय चूक केली? छे छे, चूक आमची आहे. आम्ही सगळ्यांचा विचार करत होतो, सगळ्यांना समान हक्क मिळालं पाहिजे हे पाहिलं आम्ही. पण झालं काय? सगळं काही फिनिश.
पेपर्स तयार आहेत सगळे? हो सर. अरे तुम्ही सगळेजण उभे का? बसा ना. आपण इथे कशासाठी जमलो हे तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. त्या विषयावर पुन्हा पुन्हा बोलून मला स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये. पण त्याआधी एक बाप म्हणून मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. अर्थात तुमची हरकत नसेल तर. मी तुमच्यावर खूप मनापासून प्रेम केलं, कुठलाही दुजाभाव न ठेवता. मला आठवतंय तुम्ही लहान असताना मी तुम्हाला इथे जवळच्या पार्कात घेऊन जायचो संध्याकाळी खेळायला. झालंच तर आठवड्याला बाजारात घेऊन जायचो. ऋषी खूप लहान होता, त्यामुळे त्याला कडेवर घेऊन जावं लागायचं. हट्टच करायचा तो. पण विघ्नेशला खूप त्रास व्हायचा. मग त्याचा हट्ट पुरवण्यासाठी मी रात्री गच्चीवर त्याच्यासाठी घोडा बनायचो आणि तो माझ्या पाठीवर बसायचा. मी घोडा घोडा खेळायचो. प्रथमेशच्या बाबतीत ते शक्य नव्हतं, कारण त्याची उंची खूप होती लहानपणापासूनच. त्यामुळे त्याच्या बाबतीत घोडा बनणंही शक्य नव्हतं आणि त्याला कडेवर घेणंही शक्य नव्हतं. पण मी त्याला आवडतात तसे लहानपणापासूनच दर आठवड्याला पेन्स आणून द्यायचे. तुमच्या बाबतीत माझ्या प्रेमात काहीही कमी जास्त होऊ नये म्हणून मी काळजी घ्यायचो. तशीच काळजी आता या प्रॉपर्टीची वाटणी करतानाही मी घेतलेली आहे. हा, तर आता मूळ मुद्द्याकडे वळूया. आपली जी स्थावर मालमत्ता आहे त्यात आपली गावाकडची जमीन, पुण्याची प्रॉपर्टी यांचे तुम्हा तिघांमध्ये समान हिस्से केलेले आहेत. आपला व्यवसाय त्याच्यातही तुम्हा तिघांना समान हिस्सा दिलेला आहे. माझ्या गरजेपुरती रक्कम ठेवून मी उरलेली रक्कम तुम्हा तिघांमध्ये समान देऊन टाकणार आहे. आता राहिला प्रश्न आपल्या या घराचा, आभाळ मायाचा. हे घर मी खूप मेहनतीने कष्ट करून उभं केलंय. मी आणि शांतीने खूप प्रेम केलं या घरावर, खूप जीव लावला. या घराचा पाया हा नात्यांचा आहे. या घराच्या भिंतींना मायेची ऊब आहे, प्रेमाचा गारवा आहे या घरामध्ये. आणि हे कालपर्यंत तुम्ही अनुभवलं असेल माझ्या बरोबरच. असं वाटलं होतं आयुष्यभर मी याच घरात राहीन मरेपर्यंत. पण आता मी माझा विचार बदललाय. आता हे घर मी विकायचं ठरवलंय. हो, कारण आता हा नात्यांचा पायाच खिळखिळा झालाय. मग प्रेम, माया, आपुलकी, ममता या भिंती कधीही कोसळू शकतात. त्यामुळे त्या कोसळायच्या आत हे घर विकलेलं बरं असा विचार मी केलाय.
पुढच्या आठवड्यात काही लोक हे घर बघायला येतील. डील फायनल झालं की हे घर विकलं जाईल आणि त्यातून जी रक्कम येईल ती रक्कम सुद्धा तुम्हा तिघांमध्ये समसमान वाटली जाईल. मी जे काही आतापर्यंत बोललो त्याला कायदेशीर आधार असावा म्हणून या कागदपत्रांवर मी सह्या करणार आहे. तुम्ही सह्या करा. त्यानंतर मग तुम्ही आपापल्या मार्गाला जायला आपापले निर्णय घ्यायला मोकळे आहात. सह्या कुठे करायच्यात सांगा. थांबा. काय करता तुम्ही मिस्टर रत्नपारखे? लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. तुम्ही हा जो काही प्रकार करताय तो तुम्ही तुमच्या लग्नानंतर करणार होतात असं मीराने मला सांगितलं होतं. मग लग्नाआधी तुम्ही अशा वाटण्या कशा काय करू शकता? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तुम्ही फक्त इथे का आलात तेवढं सांगा. माझ्या मते तुम्ही आधी लग्नाचा विचार करायला हवा. आणि त्यासाठीच मी इथे आले.